नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि चॅनलमध्ये सुद्धा. तर सकाळी काही असा वेळ मिळत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी, पण म्हटलं घाईघाईत थोडक्यात तुम्हाला सकाळची रुटीन दाखवते, कशी असते माझी रुटीन. तर एका साईडला मेथीची भाजी शिजायला ठेवली आणि या पातेलीमध्ये मी थोडीशी आवळा पावडर टाकली आणि 2 ग्लास भरतील इतकं पाणी घेतलेलं आहे. केव्हा केव्हा दीदीला पण देते आणि दीदीच्या पप्पांनाही देते आवळ्याचं पाणी. दीदीसाठी पण चांगलंच आहे, तिचे पण केस गळतात ना त्याच्यामुळे. आणि ती जर ऐकली नाही तर मग दीदीचे पप्पा पिऊन घेतात. तर ही माझी सकाळची रुटीन असते. 3 दिवस मी काय करते, आवळ्याचं पाणी पिते आणि 3 दिवस जिऱ्याचं पाणी पिते. तर ह्या वेळेस ना, म्हणजे सकाळची जी वेळ असते ना तेव्हाच वेळ मिळतो आणि हे पाणी तर सकाळीच अनाशेपोटी प्यायचं असतं, म्हणून मग म्हटलं थोडक्यात तुम्हाला दाखवते. आणि पाणी पिल्यावर आहे ना, मी बरेच आता 2-3 महिने झाले हे पाणी पिते, तर केस गळायचं खरंच बंद झालेले आहेत माझे. आणि एक शॅम्पू आणून दिलेला आहे दीदीच्या पप्पांनी, तर ते शॅम्पू पण मी आणि दीदी लावतो. त्याच्यामुळे खूप फरक पडलेला आहे. आणि तो शॅम्पू डॅन्ड्रफसाठीच होता खरं, पण डॅन्ड्रफमुळे पण केस गळत असतील त्याच्यामुळे खरं हा फरक असेल. आणि मेथीची भाजी तयार झाली आणि मी थोडा वेळ म्हटलं पाणी थोडंसं गार होतं आहे तोपर्यंत मग मेथीची भाजी बनवून घेतली आणि पाणी प्यायला बसले. तर हे पाणी ना आपल्याला बघा एक्स्ट्रा अशी वेळ काढायची गरज नसते स्वतःसाठी. हा वेळ परफेक्ट असतो. फक्त सकाळी ह्या 2 गोष्टी केल्या ना, जिऱ्याचं पाणी किंवा आवळ्याचं पाणी पिलं ना, तर आपल्यामध्ये खरंच स्किनसाठी आणि केसांसाठी खूप छान आहे. आणि वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मग हे सगळे गेल्यानंतरच वेळ मिळतो मला मोबाईल काढायला. आणि सकाळचं वातावरण म्हटलं तुम्हाला दाखवते. आज ना जास्तच गुलाबी गुलाबी दिसत होतं खिडकीतून. असं तर मी रोज हाच वेळ बघते. असतो त्याच्यामुळे ना सकाळी इतकी घाई गडबड होते. जेव्हा 5:30ला उठते ना तेव्हा दिदीचं आवरून देणं, दिवेश असं दोघांचं टिफिन वगैरे, कारण वेगवेगळा टाईम आहे, एकाच म्हणजे सोबत नाही जाते. दिदी आमची लवकर जाते, दिवेश नंतर जातो. तो वेळ आहे ना, मोबाईल हातात धरायचं म्हणजे खूप कठीण काम आहे, कारण रिक्षा लावलेली आहे ना. जर आपण सोडतो तेव्हा काही वाटत नाही की 5-10 मिनटं इकडे तिकडे होतील असं. पण जेव्हा रिक्षा लावलेली असते ना तेव्हा वेळेवरच सगळं आवरावं लागतं, नाही तर रिक्षावाले ना खूप मोठा भोंगा वाजवतात, त्याच्यामुळे असं होतं आणि मग पटकन आवरावं लागतं. त्याच्यामुळे सकाळीच व्हिडिओला अशी सुरुवात करते मी. तिच्या पप्पांनी सुट्टी काढलेली आहे, आता डिसेंबर महिना चालू आहे, तर मग त्यांची रजा काही आता पुढच्या वर्षी वापरता येणार नाही, त्याच्यामुळे आज सुट्टी काढून घेतली. आणि आमचं काम आहे बाहेर जायचं आहे, ते पुढे मी तुम्हाला सांगेलच काय काम आहे ते. तर असं आहे. ते दोघं गेले आता स्कूलला आणि आता मी चहा घेते आणि मग स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे माझं, फक्त घरातलं आवरायचं बाकी आहे. आणि आता थोडी कमी झाली थंडी, तर त्याच्यामुळे पटापट आवरणं होतं, नाहीतर इतकी थंडी होती ना अजिबात दुसऱ्या कामाला म्हणजे काम करायला मनच व्हायचं नाही. स्वेटरच धरून बसावं लागायचं, थंडीच खूप भयंकर होती त्याच्यामुळे. तर आता मी चहा घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. बाहेरून घराकडे निघालो, काम व्हायचं होतं ते काही झालेलं नव्हतं. दीदीचे पप्पा मला बोलत होते की तुला कितीही सांगितलं तरी तू लेटच करते, पण काय करणार, घरातलाही पसारा आवरावा लागतो. तसं तर काहीच आवरलेलं नव्हतं तरी लेट झालो. आताच आम्ही बाहेरून आलो, काम व्हायचं होतं ते काही झालेलं नव्हतं, कारण तिथे पोस्ट ऑफिसमध्ये ना 9:30 वाजेलाच टोकन देत असतात, त्याच्यामुळे काही काम झालं नव्हतं. तर रिटर्न आलो. आता घरातला पसारा आवरून घेते. काहीच आवरलेलं नव्हतं, फक्त स्वयंपाक केलेला होता आणि मी चहा घेऊन मग तसंच गेलो, पण काही काम झालं नव्हतं. तर चला, आधार कार्ड अपडेट करायचं होतं म्हणून आम्ही गेलो होतो खरं, तर थोडं लेट गेलो म्हणून काही काम झालं नव्हतं. तर चला आता घरातला आवरून घेते. काल तर भरपूर असा पसारा आवरलेला होता, तुम्हाला मी दाखवलंच कालच्या व्हिडिओमध्ये. आज काही नाही, रेग्युलर आपले धुणं भांडी झाडू असंच आवरायचं आहे. आणि एक्स्ट्राचे मला ते झाडं लावायचे होते, मी हे पॉट मागवलेले होते मिशोवरून, तर इथेच ठेवलेले आहेत बघा हे. तर हे ना या कुंड्यांमध्ये जे वेल आहेत, हँगिंग वेल, तेच लावायचे आहेत. तर आज ते काम पूर्ण करते. दीदीचे पप्पा बाहेर पाणी घालताय झाडांना आणि खत आहे ते खत देत आहे. तर आता त्यांचं जेवण वगैरे झालं, मी आता जेवण करून घेते आणि मग कपडे आणि झाडू मारेल. वाल लावलं ना तर छान फुलं आलेली आहेत आणि थोडंफार वेल जातो आहे त्याचा. आणि मी बसली शेंगा सोलत. तर
आता संक्रांत येईल त्याच्यासाठी लाडू बनवू म्हटलं शेंगदाण्याचे, त्याच्यामुळे शेंगा सोलावे लागतील. आणि बसली आता एकटीच शेंगा सोलत. दीदी पण निघून गेली, दीदीचे पप्पा पण गेले, आता बसली एकटीच. खूप मस्त वातावरण आहे, मोकळं. 2-3 दिवस ना आभाळ आलेलं होतं, आता मोकळं झालं, थंडी पण कमी झाली. पण तरी वरती बसलो, ऊन काही एवढं लागत नाही आहे. तर आता शेंगा सोलून घेते मी पण. थोडा वेळ शेंगा सोलले होते आम्ही, आणि नंतर दीदीचे पप्पा पण आले होते सोलायला. तर दीदी पण आली होती, दीदीला पण बोलवलेलं होतं. आता एवढं धूर झालं ना, वरती धूप लावून आली मी, आणि म्हणून खाली पूर्ण असं धूर झालेलं आहे बघा. तर आता स्वयंपाक बनवते. संध्याकाळ म्हणजे बराच अंधार झाला. दीदी डान्स प्रॅक्टिस करते, तिचा डान्स आहे ना उद्या, त्याच्यामुळे. आणि दीदीचा अभ्यास झाला. आता मी पण एका साईडला अंडे वाफायला ठेवले, दीदीला अंडे खायचे आहेत, आणि आज नॉनव्हेजचा बेत आहे त्याच्यामुळे. इकडे कोथिंबीर सगळी निवडून घेतली आणि दोघी गॅस चालू आहेत बघा. एका साईडला कुकर ठेवलेला आहे आणि एका बाजूला सुद्धा भाजी ठेवलेली आहे. खोबरं भाजून ठेवलं, तोपर्यंत म्हटलं कोथिंबीर निवडून घेते. खूप जास्त कोथिंबीर आणलेली होती ना दीदीच्या पप्पाने, तर कोथिंबीर निवडून घेते आणि ॲल्युमिनियमच्या पातेलीमध्ये मी हे अशी ठेवून देते. तर 8-10 दिवस तरी आरामशीर टिकते कोथिंबीर. आता तर थंडी आहे त्याच्यामुळे बरेच दिवस राहते चांगली. आणि कोथिंबीर कोरडी असली ना अशी तर एकदम छान असते. पिशवीमध्ये अजिबात ठेवायची नाही, प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये जर ठेवली ना त्याच्यातसुद्धा अशी लगेच खराब होते कोथिंबीर. ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये अजिबात खराब होत नाही. मी म्हणजे जसं माझ्याकडे फ्रीज आहे ना, तसं मी ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्येच मेथीची भाजी म्हणा किंवा कोथिंबीर म्हणा, पालक म्हणा, असंच निवडून ठेवून देते. भरपूर दिवस टिकते. आणि असे बारीक काडीची कोथिंबीर घ्यायची. अशी बारीक काडीची कोथिंबीर जी असते ना ती खूप छान टिकते, आणि कोरडी असली पाहिजे फक्त. तर आता इथे सगळी कोथिंबीर निवडून ठेवली. तर चला मंडळी, माझा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.